नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 6व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. खूप म्हणजे खूप थंडी आहे. किती डिग्री आहे भाई? 10पेक्षा कमीच आहे असेल. 10पेक्षा कमी. सगळ्यांना सर्दी झाली आहे, सगळ्यांना. नाकात ना पाणी भाई, कंटिन्यू पाणी चालू आहे नाकात ना. एवढी डेंजर सर्दी आहे. आणि आम्ही आता सिग्नलच्या पायथ्याला पोचलो आहे. पाहू शकता तुम्ही. इकडे रस्त्याचं काम चाललं आहे म्हणून आपण या कडेने चाललो आहे. इकडे पूर्ण नवीन रस्ता बनतो सिमेंटचा. पुढे पालखी आहे, मामा आहे अब्दागिरी घेऊन, राजदंड, निशान आहे. आज जी झोप झाली आहे ना भाई, एक नंबर, एक नंबर. गप 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 जेवण. हा गायब भाई. गायब म्हणजे गायब, असे गायब झालं की डायरेक्ट 6 वाजता उठलं. डायरेक्ट 6 बॅग पॅकिंग, डायरेक्ट चलते रहो. येस, साईराम बोलो, शिर्डी चलो. येस येस. तर आता आपण पोचलो सिग्नल पायथ्याला. पाहू शकता तू या घाटात. पुढे पालखी आहे, पाठी सगळे पदयात्री आहेत. भेटूया डायरेक्ट पायथ्याला पूजा करताना. मागच्या वेळच्या ब्लॉग मधला तो म्हणजे असं ना नजरेत राहिलेला ब्लॉग होता. आता कुठे गेली आहे. दादा भेटला आणि दादा बोलतोय की मला ब्लॉग मध्ये घेतलं नाही. आता त्याला काय सांगू, 2 दिवसाच्या ब्लॉग मध्ये तोच दिसतोय. अरे क्या बात आहे. साईराम साईराम साईराम. बप्पी भाई मागे कशाला गेला? पप्पीला नंतर घेतो. पप्पीला हरवलंय मेन म्हणजे, एवढं लांबून येऊ. समजलं काय? आज दादा चालतोय. तुला माहिती आहे आम्ही रेस लावले. हा, तुझ्यावर आम्ही रेस लावली आहे. आणि पप्पी अशा प्रकारे हरले, 2 पावलं पुढे गेलेले. बैलगाड्या शर्यत. बैलगाडा शर्यत. पप्पीने काकांना हरवलं हा काय पाठी. हा हे बाबा त्यांच्यावर एक पूर्ण ब्लॉग बनलेलं 3 तासाचा. एवढी बोली बचन हाड आहे. कळलं नाही? एक पिक्चर नाही, तू काय म्हणशील? 3 वेब सिरीज बनतील. तू काय म्हणशील? आज आपला सिन्नर घाट आहे. सिन्नर घाट म्हणजे तो घाट छोटा आहे पण मजा एवढी येते. पवनचक्क्या, हनुमंताचं प्राचीन मंदिर, मजाच मजा आहे. आणि तुळजाभवानी मंदिर, तुळजाभवानी मंदिर जे डोंगराच्या वरती बसलेलं आहे. तिथे आमचे साई भक्त दरवर्षी एवढे थकलेले असतात ते तुळजामाताला नजराना दाखवायला डोंगरात जातात. ओटी भरायला. ते देव तुम्हाला आदित्य पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. येस. ओम साईराम. ओम साईराम. जय भोलेनाथ. जय शंकर. जय शंकर. साई भक्त जातात लागलं इकडे. त्यांचा रात्रीचा हॉल्ट आहे. छोटू चालतोय आणि बाप्पी दादा आता कव्हर करायला जातोय. अशा प्रकारे बाप्पी दादाचा बैल गेलाय पुढे. काही करून आम्ही पप्पीला हरायला देणार. मथुर आणि सोन्यामध्ये अशा वगैरे शर्यत लागली. मथुर आणि बकासूर. मामा भेटलेला आहे. आधी तर उठला. हा आधी तर उठला का? अरे कुठे आहे, कुठे? अनिकेत नाही येणार. चला मामा कंपनी. जय शंकर. चला. आता पालखी निघत आहे. चला हा. रत्नागिरी. चला सावकाश खाली आहे, सावकाश सावकाश खाली आहे. नको वरना नको. कोणी बिनी आहे, पाय वाटतील. गार आहे ना बा, त्याला काय हो आहे. रिक्स नाही घ्यायचा कोणी. गाण्या पण आलाय. साईराम. भारी वाटतंय रे, अंगा आवडतोय तर. बहुत भारी लगा भाई. रात्रीचा भेटतो मला मस्त असं मसाज बिसाज करून एकदम रिलॅक्स जसं आता वाटलं. गाण्या पण आलाय. गाण्याचा पुढेच चालतंय. मी मागूनच कव्हर करतो दररोज सकाळी. पण पोचतो पुढे, डायरेक्ट पुढे रॉकेट. दिवस 6वा. दिवस उरले किती?
निशान चालतंय, तुम्ही बघू शकता. मामा कंपनी पण आलेली आहे. भाई तो मामा आहे भाई. या वर्षाचा तुझा मानाचा नाव या ठिकाणी देत आहोत. आम्हा सर्व साई भक्तांवर आणि या साई भजन सांस्कृतिक मंडळावर, आमच्या या साई परिवारावर सर्वांवर तुझा आशीर्वाद राहू दे. आम्हाला या सर्वांना या सुखरूप नेण्यात तुमचं सहाय्य आणि तुझी ताकद हवी आहे. या सर्वांना बळ दे आणि आज मानाचा नारळ तू स्वीकार कर. घाटन देवी माते की देवी माते की गणपती बाप्पा आनंद सद्गुरू साईनाथ महाराज की गणपती बाप्पा. चालता चालता गाव लागे सिन्नर, आता शिर्डी नादुर तुझी शिर्डी नादुर, आता शिर्डी नादुर तुझी शिर्डी नादुर, आता शिर्डी नादुर तुझी शिर्डी नादुर. देवाच्या दर्शनाला देवाच्या दर्शनाला देवा सोबत, साईंच्या दर्शनाला साईं सोबत. साई भजनची पालखी भाडुकवाली साई. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललोय भवानी माता मंदिरमध्ये. आपली दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मानाची ओटी द्यायला सगळे चाललेत पुढे. तिकडे समोर टोकावर मंदिर आहे. मंदिरापर्यंत पोहोचलो आम्ही. छोटू आहे, प्रज्ञेश दादा, हेमंत दादा आहे. तेवढ्यावरती आलोय बघा. गाडी पण आली पूजेची. नाही, पूजेची गाडी नाही. आई भवानी मंदिर. जय शंकर भाई. जय भवानी. जय शंकर. जय शंकर. सगळे बसलेत. भावाचा गॉगल, RIP गॉगल, RIP गॉगल. माझे पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर, साई बाबा रमावर. शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा. याहो याहो अवघे जन, करा बाबांशी वंदन, साईंशी वंदन, करा बाबांशी वंदन. गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई, पाव माझे आई, धाव पाव माझे आई. शिपू गँग सज्ज झाली आहे ट्रेकसाठी. ते बघा, ते मंदिर आहे देवीचं आणि आम्ही इकडून आता निघालोय खाली यायला. एक शिपू पुढे गेला, एक शिपू मागे आहे, तो मी. आणि मेन शिपू, ओरिजिनल शिपू अजून आला नाही. ओरिजिनल रस्त्याने चाललोय. पहिलाचा रस्ता गावकरी वापरायचे, त्या रस्त्याने आम्ही खाली उतरत होतो. तुम्ही रिस्क घ्यायची जिम्मेदारी घेऊ नका. माझी जिम्मेदारी छोटूने घेतली आहे. फक्त मी सांगू शकतो की तुम्ही जो गव्हर्नमेंटने रस्ता मानला त्याचाच यूज करा. आमच्या ब्लॉगमधून इन्फ्लुएन्स होऊ नका. आम्हाला अशी सवय आहे धाडसी निर्णय घ्यायची. कारण आम्ही राहतोच अशा आंघोळीचं तळ आहे इकडे. काय हे काय काय हे काय? छोटू मस्ती नको करू. और इस सर्वाइवल की दौर में हम पहुंच गए तालाब के यहाँ पर. यहाँ सर्वाइवल की दौर में हम यहाँ मगरमच्छ हो सकते हैं. दोस्तों यहाँ मगरमच्छ हो सकते हैं. यहाँ शिंगाड़ा भी हो सकता है भाई. यहाँ पापलेट है. आगो पापलेट वाली. और इधर है कनीस.
और इधर है कनी सर्वाइवल के दौर में अगर हमें भूख लगे तो हम इधर खा सकते हैं मक्का, उकड़ा हुआ, भाजा हुआ। और इस सर्वाइवल के दौर में हम ढूंढ रहे हैं हमारे दूसरे साथियों को। ये अपने को थोड़ा झोपवना पड़ेगा क्योंकि ये सर्वाइवल की दौर में ये झाड़ थोड़ा है, मुश्किल से जाना पड़ेगा। और इस सर्वाइवल की दौर में यहाँ लगा है ऐसे झाड़ जो है एकदम सुंदर। जीके पीछे है जीके पीछे और सीफू भी उसके साथ है। मेरी चप्पल की इस सर्वाइवल की दौर में छोटू की चप्पल गया। माझी डोली चालली ग। तालाब लग रहा है क्या? तालाब उधर शेर हो सकता है पानी पीते हुए। वो बिकता आएगा। लिपटा आएगा तो उनको दे देंगे पहली निशानी। भाग से भी जा सकते हैं। चल चल बैलेंस पार्टी में है, बैलेंस पार्टी ने भाग के आओ, सीधे जाओ फिर इधर आओ। डायरेक्ट पार्टी पचे धावत सर्वाइवल के दौर में हाँ एक नंबर। दोन अननस दिले दादाला, बोललो होतो इकडे अननस भेटतो, मला अननस घे। दादाने मला 2 अननस दिले। असं आहे काटे समज त्याचे. अननस खा आणि अननस खा, पोट साफ होतं हा ठीक आहे। एकदम. दादाला बोललो घे तर भाई अननस दिला। छोटू बाप्पी दादा झोपलाय, मामा पण झोपलाय, पालिके इकडे सगळे झोपलेत। खातोय भाई, खाऊया आणि मग निघूया। तर मित्रांनो आपण पोचलोय हॉल्टवर। आंघोळ झाली आहे मस्त। मी छोटूच्या एका मित्राने आंघोळ केली। जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर। टी शर्ट दाखव भाई आपलं राजावाले। आता काय बोलत छोटू यांच्याकडून चष्मा गिफ्ट केला. वाव छोटू मला पण गॉगल दे ना गिफ्ट। आभार भाई, आभार. साईराम. इथं पण पाठी पालखीवाले बा, पाठी इथं पाठी बघ पालखीवाले. वा दाखवलं भाई, राजावाले दाखवलं। तिकडे जेवण चालू आहे, पुरी श्रीखंड। आज जेवणात आहे पण मी काय जेवणार नाही कारण मी सकाळी खाल्लं उपमा पोट भरून। मी आता काही जेवणार नाही कारण ह्याला नाही गेलोय, ह्याला दुपारी जाईन मी। तर आता तिकडे आविष्कार काय आंघोळीला काय माझाच आहे, तुटलाय हा बघ। काय मिले छोटूच्या बॅगेत तुटला, बघा गॉगल तोडला. गॉगल घेऊया मार्केटमध्ये। भैरू आहे, भैरू चला मी पण जातो झोपायला।
जस्ट भजन संपलाय मित्रांनो. मी आणि प्रथम जेवायला बसलोय. पालखी पण गेली आहे. जेवून पटपट पटपट पळावं लागणार आम्हाला. चला पण चालायला मजा आहे ना. सिन्नर मार्केट आहे तुम्हाला डायरेक्ट सिन्नर मार्केटमध्ये भेटतो. पटपण खातो आता. चला साईराम. सिन्नर मार्केट चालू झालं मित्रांनो. आणि आपली पहिल्या 2 दिवसाची टीम परत आली आहे. गुरुच्या एवढी घाई असते ना चालायची. एवढी घाई नाही. पहिलं वर्ष माझं हळू चाल नाही. आपल्याला पालखी पाहिजे असते भाई. आणि अनिकेत दूर आहे. मी सायन्स की तरफ तर आम्ही चालतात सिन्नर मार्केटमध्ये. पालखी थोडीच पुढे आहे. पटपट पटपट कव्हर केलं आहे आम्ही. पटपट पटपट जेवलो. पालक हे दाखव ना काप दाखव ना काप थांबा. हा मित्र हे घासलेले टायर येते. पंक्चर टायर. शेजारी काय साईराम आत मागे. शिर्डी 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 शिर्डी. जसं सूत्रांच्या माहितीनुसार आम्ही बोललो होतो की ए भाई चला. ओ बुवा ओ बुवा ओ बुवा बुवा असं कोणच नाही. सगळे मागे बघ. पप्पा जय श्रीराम. अश्विन जी टमाटा बघ टमाटा. चल. कॉफी घेतोय. फुकट पटेली गेला आमच्या बाजूने. हे दादा गॉगल नाही प्लीज 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 प्लीज. गॉगल नाही प्लीज. आपला गॉगल रिटर्न आलाय जो माझा पण नाही. चला समोरच पालखी आहे. चला. अरे ते पतंगी उडवतात ना मग मांजे गळे कापतात. ठेव तुझ्याकडे ठेव तुझ्याकडे. चालायला सांग त्याला बाई. चला रे मोबाईल पाहिजे का तुला. इथे काय फक्त आयटम पाहिजे. हॅलो येते मामा मेरे बाबू ने खाना खाया. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज श्री गजानन महाराज गाव देवी माते मुंबा देवी माते की महालक्ष्मी माते की श्री शंकर महाराज की जय. हर हर महादेव. बजरंग बली की जय. मंगलमूर्ती गणपती बाप्पा साई. आत्ताच आरती संपली आहे. अभि दादा भजन 1 नंबर झालं. थँक्यू सो मच. आणि ह्याने मला आज खूप वर्षानंतर आला गणराया आठवण करून दिली. Yes. आणि एवढ्या वर्षानंतर मी गायलो. मला खूप आनंद झाला.
हर्षल दादा पण आहे. थँक्यू. मस्त एकदम मजा आली. आधी तिथं एकदम जबरदस्त वाजत होतो. मजा येते कार्यक्रम. आणि आम्ही मस्ती पण एन्जॉय करतो. अरे साईराम. आणि हा गणेश साईराम. साईराम. आणि इकडे हा माझा जिगरी मला न देता आंबावडी आजची प्रसाद खातोय. थांब ना भाई, थांब ना. एक तरी लेव द्या भाई. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आपल्या आरतीच्या हॉल्टवरून जयशंकर भाई. तर आरतीच्या हॉल्टवर निघालो. रात्रीचा हॉल्ट दातलीला आहे, दातली गावात. पहिले 2 दिवस मस्त कडाक्याची थंडी. आता आज पण बघूया. रात्री 11:30 वगैरे तो फॅन चालू होतो. सकाळपर्यंत चालूच असतो. पण मी काय म्हणतो 6 दिवस झाले काय कळलं नाही. असं वाटलं 2च दिवस झाले. तुला काय वाटतंय? मला तर हा स्वर्गसुखाचा प्रवास संपूर्ण आहे असं वाटतं. कारण संपला पण पाहिजे, कारण बाबांचं त्यानंतर दर्शन होणार आहे आणि तोच एक आनंद असणार आहे. येस. आणि ते दिवस लिमिटेडच असून दे म्हणून आम्ही वर्षभर त्या दिवसांची वाट बघतो. तर आपण चला आता आपण निघूया रात्रीच्या हॉलसाठी. आपल्याला झोपायच्या दातलीला. रात्रीच्या हॉलबद्दल काय सांगशील? सांगितलं ना, रात्री म्हणजे खरं तर अगदी नदीच्या बाजूलाच हॉल्ट, त्यामुळे थंडी मस्त असते तिकडे. आणि सकाळी पण एकदा गार पाण्याची आंघोळ. काय सांगू त्या साईला. ए छोटो. हे मोठे बायांचा जय जयकार. हे मोठे बायांचा जय जयकार. जय शंकर. आता आम्ही आलो दातली गावात. सगळे पदयात्री गेलेत हॉल्टवर. फक्त आम्ही पालखी घेऊन आलोय. आतमध्ये एक साई मंदिर आहे. आतमध्ये एक साई मंदिर आहे, तिकडे न्यायची आपली पालखी म्हणून आम्ही चाललोय. चला.
मित्रांनो, गुरुने जागा पकडली आहे. गुरु प्रथम अनिकेतने. ओमकार पण आलाय, ओमकारचा भाऊ आलाय. बेड दाखव, आपला बेड दाखव. आणि आमचा बेड आहे. हे आमचे एवढे साईराम भाई. साईराम, जय शंकर. तर आता आपण पोहोचलो इकडे. ही मामाची जागा आहे, ही मामाची जागा आहे, ही माझी जागा आहे. इकडे प्रथम झोपणार आहे, इकडे गुरु, तिकडे अनिकेत आणि तिकडे ओमकारने ओमकारचा भाऊ. 5 दिवसाचे 5 सॉंग. आणि अजून अपकमिंग आहेत. हे 6व्या दिवसाचे. 6व्या दिवसाचे गेले आतमध्ये. आजचा ब्लॉग इकडेच संपला. भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपला शेवटचा दिवस, म्हणजे परवा आपण ऑलमोस्ट शिर्डीमध्ये पोहोचलो. फक्त 10 किलोमीटर चालायचं आहे. उद्या आपण शिर्डीमध्ये पोहोचणार दर्डे फाट्याला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे जे पालखीचे मित्र चालत आहेत त्यांना शेअर करा. आणि गुरुचा फोड बघा. गुरुला इकडे फोड आला आहे, मला इकडे. आणि तुला कुठे आला? मला इकडे आलाय. गुरुला आम्हाला दोघांना सेम पायावर आलाय. मला वाटतं शिर्डीला जाऊनच कुठे. हां, त्याला हे लाव ना, तेल लाव. तेल लाव, तेल. तेल लाव स्वतःहून येऊ ना. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आपले ब्लॉग तसे पण लेट येत आहेत, 1 तारखेपासून किंवा 2 तारखेपासून. तर तुमचा कोण मित्र किंवा तुम्ही चालत असाल किंवा तुमचा ग्रुप चालत असेल आणि तुम्हाला जर तुमच्या पालखीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर नक्की तुमच्या ग्रुपमध्ये हा ब्लॉग शेअर करा. आपले सगळे ब्लॉग शेअर करा, कारण सगळे ऑलमोस्ट दिसले असतील असं मला वाटतं आहे. फक्त शेवटच्या निशाणीवाल्या नाही दिसले असणार, कारण मी तेवढा मागे नसतो. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय साईनाथ, जय शंकर. बाय बाय.